नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। आणि ही सर्व प्रश्नोत्तरे सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, संविधान दिवस कोणता? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 26 नोव्हेंबर, सी 26 जानेवारी, डी 2 ऑक्टोबर। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 नोव्हेंबर। 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे राज्यपथक कोणते आहे? ऑप्शन आहे ए जैन मंदिर, बी अजंठा लेणी, सी शनी सिंगणापूर, डी रायगड किल्ला। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अजंठा लेणी। महाराष्ट्राचे राज्यपथक अजंठा लेणी हे आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, बालकांच्या हक्कांवरील जागतिक दिन कोणता? ऑप्शन आहे ए 10 डिसेंबर, बी 14 नोव्हेंबर, सी 20 नोव्हेंबर, डी 5 सप्टेंबर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 20 नोव्हेंबर। बालकांच्या हक्कांवरील जागतिक दिन हा 20 नोव्हेंबर आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, ICDS याचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, बी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, सी इंटरनॅशनल चाइल्ड ड्युटी स्कीम, डी इंटरनल केअर डेव्हलपमेंट सोसायटी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारताचे राष्ट्रगीत कोणते? ऑप्शन आहे ए जनगण मन, बी वंदे मातरम, सी सारे जहाँ से अच्छा, डी जय हिंद। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जनगण मन। जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 26 जानेवारी 1950 रोजी भारतात काय झाले? ऑप्शन आहे ए भारत स्वतंत्र झाला, बी संविधान लागू झाले, सी गांधीजींचा जन्म, डी पहिली निवडणूक। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संविधान लागू झाले। 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अंगणवाडी प्रकल्प कोणत्या मंत्रालयांतर्गत येतो? ऑप्शन आहे ए शिक्षण मंत्रालय, बी आरोग्य मंत्रालय, सी महिला व बालविकास मंत्रालय, डी कृषी मंत्रालय। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास मंत्रालय। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, मानवाधिकार दिन कधी साजरा होतो? ऑप्शन आहे ए 10 डिसेंबर, बी 14 नोव्हेंबर, सी 15 ऑगस्ट, डी 26 जानेवारी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10 डिसेंबर। मानवाधिकार दिन हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, युनिसेफचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन आहे ए सैनिक प्रशिक्षण, बी बालकल्याण, सी कृषी विकास, डी महिलांसाठी कर्ज। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकल्याण। युनिसेफचे मुख्य कार्य बालकल्याण हे आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय पोषण अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे
ए 2018, बी 2016, सी 2020, डी 2014. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2018. राष्ट्रीय पोषण अभियानची सुरुवात 2018 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारत माता की जय हे घोषवाक्य कोणी दिले? ऑप्शन आहे ए बाळ गंगाधर टिळक, बी स्वामी विवेकानंद, सी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, डी स्वामी दयानंद सरस्वती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती. भारत माता की जय हे घोषवाक्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मन की बात हा कार्यक्रम कोण घेतो? ऑप्शन आहे ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी राज्यपाल, डी सरन्यायाधीश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान. मन की बात हा कार्यक्रम पंतप्रधान घेतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी कोणता दिवस साजरा होतो? ऑप्शन आहे ए जागतिक मद्यनिषेध दिन, बी जागतिक आरोग्य दिन, सी जागतिक महिला दिन, डी बालक दिन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जागतिक आरोग्य दिन. आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आरोग्य दिन हा दिवस साजरा होतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या घटकात येतो? ऑप्शन आहे ए नीतिनिर्देश तत्व, बी मूलभूत हक्क, सी विशेष अधिकार, डी नागरिक कर्तव्य. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मूलभूत हक्क. शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा मूलभूत हक्क या घटकात येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सेव्ह गर्ल चाइल्ड मोहीम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए बेटी बचाओ बेटी पढाओ, बी सुकन्या समृद्धी, सी बालसखा योजना, डी लाडली योजना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेटी बचाओ बेटी पढाओ. सेव्ह गर्ल चाइल्ड मोहीम बेटी बचाओ बेटी पढाओ या नावाने प्रसिद्ध आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. राजश्री छत्रपती शाहू महाराज कोणत्या राज्याशी संबंधित होते? ऑप्शन आहे ए कोल्हापूर, बी नागपूर, सी सातारा, डी पुणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर राज्याशी संबंधित होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका कोणत्या विभागात भरती केली जाते? ऑप्शन आहे ए शिक्षण, बी सामाजिक न्याय, सी महिला व बाल विकास, डी पंचायत समिती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास. महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास विभागात भरती केली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. माझी कन्या भाग्यश्री योजना कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए शेतकरी कर्जमाफी, बी कन्या भ्रूणहत्या रोखणे, सी वृद्धांसाठी, डी अपंगांसाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कन्या भ्रूणहत्या रोखणे. माझी कन्या भाग्यश्री योजना ही कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सुकन्या समृद्धी योजना कोण राबवते? ऑप्शन आहे ए बँक, बी महिला मंत्रालय, सी पोस्ट ऑफिस, डी राज्य सरकार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोस्ट ऑफिस. सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस राबवते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20.
भारतातील पहिली रेल्वे कुठे सुरू झाली? ऑप्शन आहे ए. मुंबई ते ठाणे, बी. दिल्ली ते आग्रा, सी. कोलकाता ते हावडा, डी. चेन्नई ते मदुराई. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मुंबई ते ठाणे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे इथून सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. RTE ॲक्ट म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. राईट टू इमर्जन्सी, बी. राईट टू एज्युकेशन, सी. राईट टू इलेक्ट्रिसिटी, डी. राईट टू इक्वॅलिटी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राईट टू एज्युकेशन. RTE ॲक्ट म्हणजे राईट टू एज्युकेशन. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारतात 2025पर्यंत कुपोषण कमी करण्याचा उद्देश कोणत्या अभियानाचा आहे? ऑप्शन आहे ए. पोषण अभियान, बी. अन्न सुरक्षा योजना, सी. बाल कल्याण योजना, डी. जननी सुरक्षा योजना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पोषण अभियान. भारतात 2025पर्यंत कुपोषण कमी करण्याचा उद्देश पोषण अभियानाचा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. स्वच्छ भारत मिशन कधी सुरू झाले? ऑप्शन आहे ए. 2 ऑक्टोबर 2014, बी. 15 ऑगस्ट 2015, सी. 26 जानेवारी 2016, डी. 1 मे 2014. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 2 ऑक्टोबर 2014. स्वच्छ भारत मिशन हे 2 ऑक्टोबर 2014 या दिवशी सुरू झाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पालकत्व योजना कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए. अपंग, बी. महिलांसाठी, सी. अनाथ बालकांसाठी, डी. वृद्धांसाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. अनाथ बालकांसाठी. पालकत्व योजना ही अनाथ बालकांसाठी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. उज्ज्वला योजना का सुरू झाली? ऑप्शन आहे ए. घरबांधणीसाठी, बी. शिक्षणासाठी, सी. महिला आरोग्यासाठी, गॅस कनेक्शन, डी. आरोग्य विम्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महिला आरोग्यासाठी. उज्ज्वला योजना ही महिला आरोग्यासाठी सुरू झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. चाइल्ड हेल्पलाईन नंबर कोणता आहे? ऑप्शन आहे ए. 112, बी. 101, सी. 108, डी. 1098. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 1098. चाइल्ड हेल्पलाईन नंबर हा 1098 हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. तुमच्या केंद्रात एक बालक सतत आजारी असेल तर पहिला विचार काय कराल? ऑप्शन आहे ए. त्याला अन्न बंद कराल, बी. आईला दोष द्याल, सी. आरोग्य तपासणी सुचवाल, डी. त्याला केंद्रातून काढाल. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आरोग्य तपासणी सुचवाल. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 28. मुलांना शिस्त शिकवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? ऑप्शन आहे ए. ओरडणे, बी. मारणे, सी. प्रेमाने व उदाहरणातून शिकवणे, डी. शिक्षा देणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रेमाने व उदाहरणातून शिकवणे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. ICDSमध्ये अहवाल सादर करताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? ऑप्शन आहे ए. आकडे वाढवणे, बी. खरी माहिती, सी. वेळ वाचवणे, डी. वरच्यांना खुश करणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. खरी माहिती.
ICDSमध्ये अहवाल सादर करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजेच खरी माहिती ही आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त ठरेल? ऑप्शन आहे ए. शिक्षा, बी. खेळाच्या माध्यमातून शिक्षण, सी. TV दाखवणे, डी. परीक्षा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. खेळाच्या माध्यमातून शिक्षण. मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढवण्यासाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण हा उपाय उपयुक्त ठरेल. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील.